नमस्कार मंडळी, अश्विनीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आणि आज मी बनवणार आहे चण्याची चिक्की. चण्याची चिक्की बनवण्यासाठी मी इथे 1 वाटी चणे घेतले आहे, 1 वाटी गूळ घेतला आहे, 2 चमचे भाजके तेल घेतले आहे, 1 चमचा वेलची पावडर घेतली आहे आणि तूप घेतले आहे 2 चमचे. चला मग सुरू करूया आता आपण आपली प्रोसेस. सर्वात आधी कढईमध्ये हे 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. त्यानंतर आपण त्याच्यामध्ये हे गूळ टाकणार आहे. गुळाला चांगलं वितळवून घ्यायचं आहे. गूळ वितळला आहे. आता ह्यातलं थोडंसं गूळ असं पाण्यामध्ये टाकून बघायचं आहे. गूळ असं 2 करायला लागेल. गॅस लो टू मीडियमवरतीच करायचा आहे, फास्ट गॅसवर करायचं नाही. चांगला असं गुळाचा आवाज येते. तर आता ह्या फ्लेमला आपण हे चणे टाकून घेणार आहे. आता आपण इथे पॅचमेंट पेपर ठेवला आहे, त्याला थोडंसं ऑइलिंग करून घेणार आहे. तुम्ही हवे तर तुपाच्या हाताने पण ऑइलिंग करू शकता. आणि हे जे आपलं हे आहे ते गरम गरमच ह्याच्यावरती ओतायचं आहे. कडक झाल्यावरती ओतलं त्याचे तुकडे करताना माती न येतील. त्याला असं स्प्रेड करून घ्यायचं आहे. आता हे गरम गरम असताना असे ह्याचे भाग करून घ्यायचे आहेत. खूप असे क्रंची आहेत, छान झाले आहेत. मी असे छोटे छोटे पार्ट्स करत आहेत. ही खायला खूप हेल्दी अशी रेसिपी आहे आणि 5 ते 10 मिनटात बनते. जास्त टाईम कन्झ्युमिंग पण नाही आहे. दररोज तुम्ही हे खाल्लात तर तुमचं जे हेल्थ इश्यू आहे ते कमी होतील. ब्लड सर्क्युलेशनमध्ये चांगलं आहे हे. ही बघा चण्याची चिक्की खूप टेस्टी आहे आणि खूप हेल्थ बेनिफिट अशी आहे. तर तुम्हाला कोणतीही हेल्थ रिलेटेड इश्यू असेल तर तुम्ही ही चिक्की नक्की खात जावं डेली. ही हेल्थसाठी खूप चांगली असते. आणि तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.